आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील कथित अनियमित शिक्षक भरती प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन क्रांती सेनेने केली आहे। या मागणीसाठी नाशिक येथील आदिवासी विकास भवनात निवेदन देण्यात आलं असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत पटेकर यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलैपासून आंदोलन सुरू असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। बहुजन क्रांती सेनेच्या निवेदनानुसार आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या। या शाळा शासन तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनुदानित तत्वावर चालवल्या जातात। शासनाने शिक्षक भरतीसाठी सुसूत्रीकरण करत शिक्षण संच मान्यतेचे सुधारित निकष लागू केले असून संबंधित परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 12 नुसार स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवणाऱ्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील नवीन शिक्षक भरती ही शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे करणे बंधनकारक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। मात्र नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून शिक्षक भरती प्रक्रिया राबविल्याचा आरोप संघटनेने केला आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार 12 जून 2025 रोजी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाद्वारे एक माध्यमिक शिक्षक सेवा व 3 प्राथमिक शिक्षक अशा एकूण 4 पदांची भरती शासनाच्या पवित्र पोर्टलऐवजी अवैध पद्धतीने करण्यात आली असून ही शासनाची फसवणूक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा तसेच संबंधित भरती प्रक्रिया रद्द करून शासनाच्या नियमांनुसार नव्याने भरती करण्यात यावी अशी मागणी बहुजन क्रांती सेनेने केली। या आंदोलनात बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत पटेकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा लीना अहिर, युवा जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर अभिषेक सोनवणे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, सनी सपकाळे, सुधाकर इस्ते, आदिवासी समाजाच्या नेत्या गीतांजली कोळी, निफाड तालुकाध्यक्ष कोमल जाधव, निफाड तालुका संपर्क प्रमुख शीलाताई जाधव, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा रोशनी पवार, शहराध्यक्ष जिंके पटेकर, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अनिल बाविस्कर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। मी अनंत पटेकर, राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन क्रांती सेना। बहुजन क्रांती सेना या पक्षाच्या वतीने 2 तारखेपासून या ठिकाणी आंदोलन चालू झालेलं आहे। आदिवासी विकास विभाग नाशिक या विभागीय कार्यालयाचे जे अप्पर आयुक्त आहेत दिनकरजी पावरा, या पावरा साहेबांनी महाराष्ट्र शासनाची कोणतीही शासनाचे भरतीचे शिक्षक भरतीचे आदेश नसताना किंवा शिक्षक भरती करावी असं कोणतंही लेखी प्रपत्र नसताना दिनकर पावरा यांनी अनधिकृतरित्या 14 ते 15 लोकांची भरती केलेली आहे। या भरती करताना जी नियमावली असते, जो प्रोटोकॉल असतो तो पूर्णपणे डावललेला आहे। त्यामध्ये बिंदू नामावली डावललेली आहे। अधिकार नसताना भरती करणं ही महाराष्ट्र शासनाची घोर फसवणूक झालेली आहे आणि या भरती करताना या लोकांकडून आर्थिक व्यवहार झाल्याची आम्हाला दाट शंका आहे। यामध्ये लोकांची लुबाडणूक करणे, फसवणूक करणे हे घातकी कृत्य आहे। एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याने असं करणं हे अतिशय चुकीचं आहे। याच्यामध्ये आदिवासी समाजाचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। आदिवासी समाजाचे जे लहान लहान मुलं असतात, या मुलांना जो अन्नधान्याचा पुरवठा केला जातो, फळांचा पुरवठा केला जातो, हे व्यवस्थित होत नाही। मुलांना अंडे, दूध वेळेवर मिळत नाही, असं बऱ्याचशा ठिकाणी घडलेलं आहे। आणि यामध्येच शिक्षक भरती चुकीच्या पद्धतीने झाली तर त्या मुलांना जो न्याय मिळायला पाहिजे तो मिळत नाही। यामुळं या भ्रष्टाचाराचं पाळेमूळ आम्ही खोदून काढलेलं आहे। याचे कागदपत्र आम्ही शासनाकडे दिलेले आहे, शासनाकडे याची तक्रार केलेली आहे। ही तक्रार शासनाने लवकरात लवकर निर्णायक भूमिका घेऊन मार्गी लावावी आणि भ्रष्टाचार करणारे, चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करणारे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांना त्वरित निलंबित करावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आणि आदिवासी विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। शासन याकडे कोणतंही लक्ष देत नाही, दुर्लक्ष केलेलं आहे। बहुजन क्रांती सेना जोपर्यंत अप्पर आयुक्त पावरा यांना निलंबित करत नाही तोपर्यंत हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन चालूच राहील। यासाठी बहुजन क्रांती सेनेचे महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी येथे आलेले आहेत, येत आहेत। आंदोलनाची व्याप्ती लवकरात लवकर वाढणार आहे। जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज।